शेतकरी मित्रांनो, गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथील प्रगतशील महिला शेतकरी व पशुसखी सुनीता ठाकरे यांनी पशुचाट व लेंडी खताच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधलेली आहे। सोबतच सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करायची याचे मार्गदर्शन ते गावातील पुरुष व महिला शेतकऱ्यांना करीत असतात। पशुचाट व लेंडी खत कशा प्रकारे तयार करायचे व त्यांचा जनावरांना व शेतीसाठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे आज आपण सुनीता ठाकरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया सुनीता ठाकरे यांची यशोगाथा। नमस्कार, उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथे आणि आपल्यासोबत येथील एक महिला प्रगतशील शेतकरी सोबतच त्या पशुसखी सुद्धा आहेत। सुनीता ठाकरेजी आज आपल्या सोबत आहेत। तर सुनीताजी यांच्याकडून आपण पशुचाट आणि लेंडी खत कशा प्रकारे तयार केलं जातं या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सुनीताजी। सुनीताजी, तुम्ही पशुसखी सुद्धा आहात आणि सोबत तुम्ही शेतकरी सुद्धा आहात। जसं पशुचाट आहे किंवा लेंडी खत जे आहे याचं मार्गदर्शन किंवा याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? सर, पहिल्यांदा आम्हाला याची माहिती नव्हती। जेव्हापासून आपण या उमेद अभियानामध्ये आलो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये, तेव्हा आमची म्हणजे ट्रेनिंग झाली। आम्हाला ती ब्राह्मण टोल्याला साले कसाला आम्हाला त्यांनी दाखवायसाठी नेलं की कशा प्रकारे पशुचाट बनवायचा आहे आणि आपल्या बकऱ्यांचे म्हणा गायींचे म्हणा उत्पन्न कशा प्रकारे वाढवायचं आहे, दुधाचे उत्पन्न म्हणा, त्यांना कॅल्शियम कमी आहे अशा जनावरांचे उत्पन्न कसे वाढवायचे त्यांनी आम्हाला शिकवलं। आम्ही तिथून सर्व सामग्री लिहून आणली आणि त्याच्यानंतर घरी आम्ही त्या म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला जाणवलं, आम्ही आपल्या जनावरांना दिले ते, त्यातून आपल्या म्हणजे थोडासा फायदा झाला, त्याच्यावरून आपण ते सर्व बनवण्यास तयार केले। अच्छा, आता जवळपास किती वर्ष झाले तुम्ही जोडून उमेदला? 1 वर्ष झाला सर। 1 वर्ष झालं आहे। आणि हे पशुचाट वगैरे जे तुम्ही शिकलेले आहात, आता जवळपास किती वर्ष म्हणजे किती महिने वगैरे पासून तुम्ही तयार करता ते? हे आपण 4 महिन्यापासून तयार करतो। 4 महिन्यापासून। तर तुम्ही जिथे ट्रेनिंग जी घेतली होती तिथे कशा कशा प्रकारची ट्रेनिंग मिळाली तुम्हाला? आम्हाला ह्या शेळ्यांविषयी आणि गायींविषयीच सांगितले सर। पशुचाट आहे, मसाला बोलस आहे, दाना मिश्रण आहे, याविषयीच आम्हाला त्यांनी शिकवलं। अच्छा, तर जसं आता तुमच्याकडे किंवा तुम्ही 4 महिन्यापासून जे तयार करताय, इतर जनावरांना तुम्ही खाऊ वगैरे घालताय, फरक जाणवतोय का तुम्हाला? हो सर, फरक जाणवतो। म्हणजे जसं दुधाळ जनावरांमध्ये फरक, त्यांची म्हणजे दुधाची फॅट वगैरे वाढते आणि कॅल्शियम इथे कमी जनावर जो असतो खरकुटलेला वाढलेला असतो ना, तो थोडासा चांगला तंदुरुस्त दिसतो। जसं आता तुम्ही पशुसखी पण आहात, तर आता या माध्यमातून तुम्ही इतरांना सुद्धा मार्गदर्शन वगैरे करताय। तर सध्या तुमच्याकडे किती गावं आहेत? सध्या माझ्याकडे 2 गावं आहेत। 2 गावं आहेत। तर तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना, महिला शेतकरी, पुरुष शेतकरी यांना मार्गदर्शन करताय? हो सर, मी कटंगीला सुद्धा जाते आणि त्यांना सुद्धा मार्गदर्शन करते आणि आपल्या गावी सुद्धा मार्गदर्शन करते। बरं, तुम्ही गावामध्ये? हो। तर तुम्हाला आता हे जाणवतं की लोकांमध्ये परिवर्तन येत आहे? हो सर। तर आता तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना पशुचाट कशा प्रकारे तयार केला जातं हे सांगणार? हो सर। तर त्याआधी आपल्याला बघायला लागेल साहित्य, कारण की कुठल्याही आपण गोष्ट तयार करायची म्हणजे त्याच्या आधी यायला लागतं आपलं साहित्य। तर सर्वप्रथम आपण साहित्यापासून बघूया। पशुचाटचे मेन उद्देश आहे सर, जनावरांना कमी कॅल्शियम असला तर पशुचाट म्हणजे कॅल्शियम वाढविण्यासाठी, त्यांच्या दुधामध्ये वाढसाठी आणि उन्नत जनावरांसाठी म्हणजे पशुचाट अति उपयुक्त आहे। आणि आता आपल्याला पशुचाट बनवायचा आहे, त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथं ठेवलेलं आहे। पहिल्यांदा आहे तळ्यातली माती। तळ्यातली माती का आपण वापरतो? तळ्यातली माती अशासाठी वापरतो की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खत वगैरे तळ्यामध्ये नसतो, तळ्यातल्या पाणीमध्ये तिथे नत्र असतात, म्हणून आपण तळ्यातली मातीच त्याच्यासाठी उपयोगात आणतो। त्याच्यानंतर आहे गूळ। गूळ सुद्धा जनावरांना हा एक चाटी पिण्यासाठी म्हणा, त्यांना स्वादासाठी म्हणा, गुळाचा आपण प्रयोग त्याच्यासाठी पशुचाटामध्ये त्याचा उपयोग करतो। नंबर 3 आहे नमक। नमकची सुद्धा म्हणजे जनावरांसाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून आपण नमकचा सुद्धा वापर करतो तिथं। त्याच्यानंतर आहे हे खल्ली, ज्याला आपण सरकी सुद्धा म्हणतो, ती सुद्धा जनावरांसाठी अति उपयुक्त आहे, ती सुद्धा आपण घेतलेली आहे। त्याच्यानंतर आहे चोखर। चोखर सुद्धा हा एक पदार्थ जनावरांसाठी खूप चांगला आहे आणि फायद्याचं दूधची फॅट वाढविण्यासाठी खूप चांगलेला आहे, म्हणून आपण तो घेतलेला आहे। त्याच्यानंतर आहे मिनरल मिक्सचर पावडर। ते सुद्धा खुराक वाढविण्यासाठी म्हणा, दुधामध्ये वाढीसाठी म्हणा किंवा दुधाची फॅटसाठी ते मिनरल मिक्सचर पावडर आपल्याला उपयोगात चांगली आहे, म्हणून आपण ते घेतली आहे। त्याच्यानंतर आहे चुना। चुनासुद्धा एक असे द्रव्य आहे की आपण पशुचाटमध्ये त्याचासुद्धा उपयोग करत आहोत। आपण साहित्य बघितलेलं आहोत, तर आपल्याला 1 किलोचे म्हणजे 1 किलो सामग्रीचे 5 पशुचाट बनवायचे आहेत।
200 ग्रामचे. तर आपण आता स्टार्ट करू. आपण सर्वात प्रथम टब घेतला. टबमध्ये सर्वात प्रथम खल्ली आणि सरकी टाकली. म्हणजे ही आहे 600 ग्राम. आपण 600 ग्राम खल्ली टाकली. त्याच्यानंतर तळाची माती टाकली 100 ग्राम. त्याच्यानंतर मिरड मिक्सचर पावडर टाकला 100 ग्राम. त्याच्यानंतर चोखर टाकला 150 ग्राम. त्याच्यानंतर 50 ग्राम मीठ. त्याच्यानंतर आपण 50 ग्राम चुना टाकला त्याच्यामध्ये. आणि 100 ग्राम आपण गूळ टाकला. म्हणजे असं गाईला असं वेगळं वेगळं देण्यापेक्षा हे सगळं मिक्स करून आपल्याला द्यायचं दिलं तर चांगलं आहे सर. म्हणजे सर्वांचे प्रमाण म्हणजे सर्व आपला जो विटॅमिन असतो तो एकत्र मिळून म्हणजे आवश्यक जेवढे घटक जे आहेत हो आवश्यक घटक दुधाच्या वाढीसाठी, फॅटच्या वाढीसाठी, त्यांना कॅल्शियम मिळण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी ते प्रमाणानुसार दिलं तर जास्त चांगलं. प्रमाणानुसार 200 ग्राम जसं कॅल्शियम कमी युक्त जनावरांना 200 ग्रामचं पसून चाट आपण दररोज दिलं तर खूप फायदेशीर आहे. रोज 200 ग्राम द्यायचं. हो. आणि शेळीसाठी सर, शेळीला म्हणजे हे चारायचं नाही आहे, त्यांना फक्त चाट दाखवायची आहे आपण. आणि ते जसं त्यांना चाट वाटली म्हणजे जो कॅल्शियम युक्त कमी जनावर आहे तो बरोबर याला चाटूच खातो. आपण सर्व हे मिक्स केले आहे. याच्यामध्ये ही चुनी टाकलेली आहे अजून जास्त 200 ग्राम. सर्वांना मिक्स केली. त्याच्यानंतर आता आपण पाणी टाकायचं आहे. आणि सर्वांना घोळून टाकायचं आहे. ज्यावेळेस आपण जनावरांना देतो त्यावेळेस तयार करायचं की आधी तयार करून ठेवलं तर चालतं? नाही सर, आपण जसं गाईला द्यायचं आहे, दुधाळ जनावरांना द्यायचं आहे तर आपण असंही देऊ शकतो. आणि शेळ्यांसाठी म्हणजे ते असे पशु चाट तयार करावं लागेल आणि ते बांधून द्यायचं आहे त्यांना वारवून शेळ्यांना. मिश्रण तयार झालेलं आहे, पूर्ण मिक्स झालेलं आहे आता हे सर्व द्रावण. आता आपल्याला यांचं पशु चाट 200 ग्रामचे 5 बनवायचे. हे 1 किलोचे आहे. आता आपल्याला 5 गोळे तयार करायचे आहे ह्याचे. अच्छा, म्हणजे लाडू सारखे गोळे तयार करायचे. हो, त्याला आपण पशु चाट म्हणून म्हणतो का? हो, पशु चाट. बरं. असे गोळे तयार करायचे 5. म्हणजे जनावरांना पण असं वाटलं पाहिजे की काहीतरी आपण वेगळा पदार्थ खातात. हो हो हो. तर याच्यामध्ये असं काही प्रमाण वगैरे ठेवायचं, लहान करायचे मोठं करायचे असं काही आहे का? हो सर, आहे. याच्यामध्ये प्रमाण सुद्धा आहे. परंतु आपल्याला 1 किलोचे 5च तयार करायचे. 10ही करू शकतो आपण 100 ग्रामचे. बरं. परंतु आपण आता मोठे पकडले आहोत 200 ग्रामचे. म्हणजे यांना गोल करायचं आहे असं. म्हणजे एक समजा की 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं पशु चाट तयार होऊन जातं. हो, लवकरात लवकर पशु चाट तयार होतो. आणि ही विधी सोपी, साधी, सरळ आहे. जास्त पैसाही नाही लागत त्याला. तरी 1 किलो जवळपास किती खर्च येऊ शकतो? 1 किलो जवळपास 100 रुपयापर्यंत कमी जास्त येऊ शकतो. हो. आतून एक बांधण्यासाठी याला जसा शेळ्यांना द्यायचा आहे तर आपण बांधून द्यायचं आहे यांना, रशी बांधून. अशाला बांधायचं? हो, असं बांधायचं आहे वाढल्यावर. आणि आधी वाढू द्यायचं? आधी वाढू द्यायचं आहे आणि मग असं इथं रशी बांधून असं म्हणजे तिथं आपली बकरी बांधलेली आहे तिथं बांधायचं आहे. आणि त्यांना चाट दाखवायची आहे. म्हणजे बरोबर ते चाटू कुदू उंच भरारी उडी मारू खातात. आपण दुधाळ गाईंना जसं द्यायचं आहे तर त्यांना आपण जो दाना मिश्रण देतो त्या दाना मिश्रणामध्ये फोडून त्यांना दररोजच्या त्यांच्या आहारामध्ये आपण देऊ शकतो. तर दिवसाला मग किती द्यायचं जनावरांना? जनावर पाहू आहे. जनावर जसे मोठे जनावर असले तर त्यांना आपण 200 ग्राम देऊ शकतो देऊ. आणि जसे छोटे जनावर असले 4-5 लिटर दुधावाले त्यांना आपण 100 ग्रामही दिला तरी चालते. अच्छा, म्हणजे दुधाच्या प्रमाणानुसार आपण त्यांना खाद्य द्यायचं? हो, प्रमाणानुसार द्यायचे. याला वाढायला काही 1 दिवस लागतं का मग? हो सर, यांना वाढायला 1 दिवस लागतो.
1 दिवस 2 दिवसही वाढू शकतो आपण, पुरशी नाही आल्या पाहिजे म्हणून. मग हे किती दिवस ठेवता येतं असं असे? हे जास्त दिवस ठेवता नाही येत सर. हे बनवून झाल्यावर 5-6 दिवसांनी म्हणजे पूर्ण खतम झाल्या पाहिजे, संपल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला थोडं थोडं प्रमाणात करावं लागेल. थोडं प्रमाणात, जास्त विधी म्हणजे यांची कठीण नाही आहे, तर आपल्याला थोडं प्रमाणात करायचं म्हणजे पाहिजे त्यावेळेस आपण करू शकतो. हो. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, सुनीताजी यांच्याकडून आपण पशु चार्ट कशा प्रकारे तयार केलं जातं या संबंधीची संपूर्ण माहिती आपण प्रॅक्टिकली आपण ते बघितलेली आहे. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे. सपोज त्यांनी घरीच जर अशा प्रकारचं पशु चार्ट जर तयार केलं तर ते त्यांच्या जनावरांना, जसं आता आपण गाई, म्हशी किंवा शेळ्या जे आहेत त्यांना नक्कीच ते फायदेशीर ठरू शकतं. आणि मुख्य म्हणजे सुनीताजी, याला खर्च पण खूप कमी पडत आहे. हो सर, याला खर्च पण फारच कमी येतो आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, असं म्हणजे आपलं ध्येय आहे. बरोबर. आणि मेन म्हणजे कसं की आपल्याकडे जे जनावर आहे, कोणाकडे गाई असतात, कोणाकडे म्हशी असतात, कोणाकडे बकऱ्या जे आहेत, सर्वात जास्त फायदेशीर आहे कुठल्या जनावरांना आहे? सर्वात जास्त फायदेशीर कॅल्शियम कमी युक्त जनावरांना आणि दुधाळ जनावरांना अति फायदेशीर आहे. आणि ज्या जनावरांना कॅल्शियम कमी आहे त्या जनावरांना. जसं आपण आता हे जे तयार करतोय, आता आपल्याला सपोज 1 किलो जर तयार करायचं आहे तर 1 किलोला अंदाजे किती खर्च येऊ शकतो याच्यामध्ये? याला 1 किलोला कमीत कमी अंदाजे 100 रुपयापर्यंत खर्च. 100 रुपये. कारण की हे कसं की आपण सरकी वगैरे जे आहे ते आपल्याला बाहेरून आणावं लागतं, चुन्नी वगैरे आपल्याला बाहेरून आणतोय, गुड तर जवळपास घरी उपलब्ध असतं. आणि तुम्ही जी माती जी सांगितलेली आहे हे स्पेशली आपण तळ्यातलीच माती वापरतो. हो, ही स्पेशली तळ्यातलीच माती आपण यूज करतो, कारण तळ्यातल्या मातीमध्ये खत वगैरेचे प्रमाण नसते, ते बाहेर पाणी असते इकडून तिकडून साचलेलं. बरं. आणि त्याच्यामध्ये नत्र असते, म्हणून आपण तळ्यातलीच माती उपयोगात आणतो. तर याला आपण जवळपास 1 किंवा 2 दिवस वाळू द्यायचं. हो, मग आपण याला 1 ते 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळू दिलं तर जसे 4 दिवस तरी आपल्याला ठेवता येत होतो. एकत्र आपण देऊ नाही शकत. म्हणजे वाळल्यानंतर जवळपास अशा प्रकारे ते तयार होतात. हो सर. तर बघितले शेतकरी मित्रांनो, आता हे जे पशु चार्ट मॅडमने जे तयार केलेलं आहे, तर याला 1 ते 2 दिवस आपल्याला चांगल्या तऱ्हेने वाळू द्यायचं. त्याच्यानंतर जसं आता हे वड्याचा एक आकार जर म्हणूया, वडा तर एक वडा जसं ते जे तयार झालेला आहे, मग यांना आपण जेव्हा गाईंना वगैरे देतो, म्हशींना वगैरे देऊ किंवा शेळीला वगैरे जे देऊ, आता हे जे प्रकार तुम्ही सांगितले की शेळीला जरा वेगळ्या पद्धतीने द्यायचं, त्याला असं आपण बांधून द्यायचं. आणि गाई किंवा म्हशीला? गाय किंवा म्हशीला जसं आपण दाना मिश्रण टाकतो, त्यांना खुराक टाकतो दुधाच्या वेळेस, दूध काढण्याच्या वेळेस. बरं. त्यावेळेस त्यांना कुठून टाकायचे बारीक आणि ते दाण्यामध्ये मिक्सर करायचे. म्हणजे याला फोडून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे. तर हे मेन मग फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला जी गाई किंवा म्हैस जे दुधाचं जे प्रमाण असतं, दुधाळ जनावरांना, गाई म्हशींना दुधाळ जनावरांना द्यायचं आहे. आणि शेळीला जे कॅल्शियम कमी युक्त आहे त्याच बकरीला द्यायचं आहे. पण आता सपोज आपण जसं गाईला किंवा म्हशीला बघूया, आता म्हशीचं दुधाचं प्रमाण तसंही कमीच असते, गाईचं जास्त असतं. जसं जर्सी याच्या जर म्हटलं तर सपोज 20 लिटर दूध देणारी जर गाय असेल, मग तिला किती मग हे द्यायचं पशु चार्ट? नाही, तेवढं द्यायचं सर. जसा जास्त दुधाचे आहे तर 200 ग्राम द्यायचे आहे ना, कमी दुधावले तर त्याला 100 ग्राम द्यायचे. 100 ग्राम द्यायचं. आपण हा वड्यासारखा पशु चार्ट तयार केलेला आहे. तर याला मधातून हा छिद्र ठेवलेला आहे, तर आपण इथं याला बांधायच्या छिद्रामधून ही रशी टाकायची आहे. आणि ही शेळी बांधलेली आहे जवळ. हिला जसे कॅल्शियम कमी असला तर आपण त्याला चार्ट दाखवायची आहे. ह्या शेळीला कॅल्शियम कमी नाही आहे म्हणून ती तोंड बाजूला करत आहे. आपण दुसऱ्या शेळीला याचा म्हणजे प्रयोग करून पाहू थोडासा. हे सुदृढ म्हणजे शेळी आहे, तर यांना म्हणजे पशु चार्टची आवश्यकता नाही आहे. म्हणजे त्यांच्या खाण्यावरून सुद्धा आपल्याला कळते. त्यांच्या खाण्यावरून सुद्धा आपल्याला कळते. आपण जसे आपण चार्ट दाखवली शेळ्यांना, ते जर त्यांनी नाही चाटली तर आपण समजायचं की त्यांना कॅल्शियम कमी नाही आहे म्हणून. तर आपण त्यांची सुद्धा फॅट वाढायची आहे ना, आपण द्यायचं आहे त्यांना, तर आपण त्यांना सुद्धा दाना मिश्रणामध्ये आपण देऊ शकतो. नाहीतर आपण दुसरी जशी कॅल्शियम कमी युक्त बकरी असली त्यांना आपण बांधतो, अशा प्रकारे बांधायचे आहे. म्हणजे ते आपोआप खातात त्याला? हो, ते आपोआप म्हणजे कुदू ते चाटतात बरोबर. अशा प्रकारे आपण याला बांधून टाकली. आणि इथं लटकवायची आहे अशी थोडीशी. आणि जशी शेळीला आवश्यकता असली तर ती बरोबर इथं उडी मारून ते चाटू शकतो. म्हणजे असं डायरेक्ट नाही द्यायचं? नाही, डायरेक्ट नाही द्यायचं आहे. आणि हे बाकीचे आहे तर आपण जसे दुधाळ जनावर आहेत त्यांना कुटून त्यांच्या दाण्या मिश्रणामध्ये टाकायचे. गाई असं खात नाही, परंतु त्यांना आपण दाण्यामध्ये टाकायचे. गाईंना तर ते म्हणजे सरकीचं असते तर त्यांना चांगलंच वाटते, परंतु असे न देता आपण त्यांना कुटून त्यांना म्हणजे दाणा मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे दुधाळ गाईंना.
बरं, याला ठेवण्यासाठी वगैरे पण अशी काही विशेष व्यवस्था करावी लागते की आपण कसं बाहेर वगैरे ठेवलं तरी चालतंय? म्हणजे ठेवण्यासाठी म्हणजे आपण थैला वगैरे पण ठेवू शकतो, आपल्याकडे थैली असली त्याच्यामध्ये आपण 4-5 दिवस ठेवू शकतो. बरं, तर मेन आता पशुचाटचा मेन उद्देश हे आहे की गाईचं दुधाचं प्रमाण वाढलं पाहिजे, त्यांचं फॅटचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे कॅल्शियम जे आहे, कॅल्शियममध्ये त्यांची वाढ व्हायला पाहिजे, त्यांचं शरीर जे आहे ते सुदृढ राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून आपण पशुचाट वापरतात. तर बघितले शेतकरी मित्रांनो, स्पेशली ज्यांच्याकडे जनावर आहेत, तर जनावरांना कसं की अधिक बरेचसे शेतकरी असे की पारंपरिक पद्धतीने त्यांना खाद्य देतात, तर ते खाद्य त्या प्रकारे न देता जरा एक नवीन प्रकारे तुम्ही जर प्रयोग करून जर बघितला तर नक्कीच ते तुमच्या जनावरांसाठी फायद्याचे ठरू शकेल. आणि आता तुम्ही जे 4 महिन्यापासून जे करतात तर तुम्हाला बदल जाणवतो याच्यामध्ये? हो सर, मला बदल जाणवतो. बरं, मी 2 गावामध्ये व्हिजिट मारते, तर मला बदल जाणवतो आणि लोक मला येऊन भेटतात सुद्धा की आपल्याला तयार करायची विधी तुम्ही सांगा, आपण घरी तयार करू म्हणून. तर तुम्ही मार्गदर्शन करता? मी मार्गदर्शन करते त्यांना बरं, वेळोवेळी. याचा आपण विक्री सुद्धा करू शकतो या माध्यमातून पण आपल्याला पैसे मिळू मी शकतात? विक्री करत आहे. आता पलास महोत्सव झाला गोंदियाला 5 दिवसाचा, त्यामध्ये सुद्धा मी नेली होती. तिथं म्हणजे माझे पशुचाट पुष्कळ सारे विकले गेले. हो, आणि आता आडकुटोला प्रदर्शन झाले तिथं सुद्धा मी. बरं, म्हणजे कसं आहे की आपण आपल्या जनावरांसाठी फायद्याचंच आहे, पण विक्रीच्या माध्यमातून 2 पैसे सुद्धा आपल्याला मिळू शकतात. हो. आणि शेतकरी मित्रांनो, खरोखर सुनीताजीने एक छान गोष्ट सांगितलेली आहे की या माध्यमातून कसं आहे की तुम्हाला एक वेगळी इन्कम जी आहे किंवा एक वेगळी कमाई जी आहे ते पशुचाटच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. ते सुद्धा मिळू शकतो आणि आपल्याला महिलांना रोजगार सुद्धा मिळू शकतो. हां, बरोबर, त्या लोकांना एक रोजगार. आणि मेन म्हणजे कसं की दुपारचा वेळ जास्त महिलांचा खाली असतो, कारण की बरेचसे पुरुष मंडळी जास्ती शेतावरती जातात. तर कमी कमी महिलांनी हा जर व्यवसाय जर केला तर घरच्या याच्यासाठी पण कामात पडतं आणि 2 पैसे सुद्धा ते कमावू शकतात. तर आपण आता पशुचाटमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की आता लेंडी खत. हो, लेंडी खत. तर लेंडी खत कशा प्रकारे तयार केलं जातात? लेंडी खतची सुद्धा साधी सोपी विधी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त लेंड्या वगैरे असल्या तर त्यांनी एकत्र गोळा करून 10 किलो लेंड्या गोळा करायचा आहे. त्यांना मस्त साफ वगैरे त्यांचे काळी कचरा जे केश वगैरे असतात ना, त्यांना पूर्ण साफ करून टाक्यामध्ये 8 दिवस भिगायला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 किलो लेंड्यामध्ये 1 किलो कडू निंबाचे पानं टाकायचे आहे. 8 दिवस त्यांना कुजवायचे आहे. त्याच्यामध्ये 100 ग्राम कोंबडीची बिष्टा टाकायची आहे. त्याच्यानंतर 8 दिवस कुजलेल्या लेंड्यांना काढायचं आहे. मग एक अलवण वडग्यात त्याच्यानंतर त्यांना पूर्ण घासून टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना कुटायचं आहे आणि मग पूर्ण मिश्रण झालेला लेंडी खत आपल्याला परसबाग म्हणा किंवा वाफे म्हणा, आपले घरगुती वाफे असतात, त्यांना टाकायचं आहे. तर त्याच्यामुळे असा फायदा होतो की जी जमीन ओलावा टिकून न राहत होती ती ह्या खतामुळे म्हणजे ओलावा टिकून राहतो, पाणी पकडून राहतो लेंडी खतामुळे. आणि आपण लसण, प्याज, आलू वगैरे आहेत, आपले जे खाद्यपदार्थ आहेत घरचे, त्यांना तर अतिच फायदेशीर आणि उपयुक्तच आहे. कारण जे 14 महिने किंवा 15 महिने आलू असले, लसण असली, प्याज असली, ते पोची पडत नाही आणि सडतही नाही. याचा हा लेंडी खतचा म्हणजे अति उपयुक्त फायदा झालेला आढळून आलेला आहे आणि आम्ही प्रॅक्टिकली केला आहे आणि आम्ही हाच प्रयोग करत आहोत आता. तर ज्या गोष्टी आपल्याकडे घरीच उपलब्ध आहेत त्याचाच आपण योग्य वापर जर केला, योग्य नियोजन जर केलं तर आपल्याला बाहेरून खर्च करायची काही गरज पडणार नाही. आणि त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह जे खत आपण जसं आता पशुचाट तुम्ही तयार केलेलं आहे किंवा आता ते हे लेंडी खत जे आहे, तर ज्यांच्याकडे शेळ्या वगैरे जे आहेत तर त्या माध्यमातून ते लेंडी खत तयार करू शकतात. आणि जवळपास 8 ते 10 दिवस त्याला लागणार. साहित्य खर्च पण त्याच्यामध्ये काहीच नाही, कमी, त्याच्यामध्ये खर्चही कमी लागतो. आणि आपण जसे आपण म्हणजे सुक्या लेंड्याचं जसं शेतामध्ये जाऊन टाकतो, त्या लेंड्याच्या लेंड्या जसं जास्त पाणी झालं बांध्यामध्ये ते वाहून दुसऱ्या पलीकडे चाली जातात. त्याच्यामुळे आपण त्यांना भिगायला टाकला, त्यांना कुटला आणि व्यवस्थितपणे त्यांचा म्हणजे खत तयार केला असा तर तो जमिनीत पूर्ण मिसळून जातो आणि जमिनीची सुपीकता वाढते. त्याच्यामुळे शरीरावर साईड इफेक्ट म्हणजे परिणाम वाईट पडत नाही. आणि रासायनिक खतामुळे पूर्ण शरीराची पुरी झीज झाली आहे आणि शरीर पूर्ण म्हणजे अशक्त झालेलं आहे. आणि ह्या खतामुळे आपण 12 महिने 13-14 महिने झाले या अभियानामध्ये आलो. तेव्हापासून आपल्याला पूर्वी तर आपला अनुभव न होता त्याचा, तेव्हापासून आम्ही ह्या खताचा म्हणजे उपयोग करत आहोत. बरेचदा आपल्याकडे गाई म्हशी असतात, त्या माध्यमातून आपल्याला शेण मिळतात, तर शेणाचा उपयोग आपण शेणखत म्हणून करतो. पण बरेचसे शेतकरी त्याचा सुद्धा वापर शेतात करत नाही, कारण की लोकांना रासायनिक खताचा एवढं त्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे की त्याच्याशिवाय ते शेतामध्ये काही विचार सुद्धा करत नाही. पण त्याचा किती दुष्परिणाम होतात त्याच्याबद्दलची त्या लोकांना माहिती नाही. तर आणि दिवसेंदिवस आपण जर बघितलं की जमिनीची जी सुपीकता जी आहे ती नष्ट होत चालली आहे. त्याच्यानंतर रासायनिक खतांचा जास्त वापर झाला तर आपल्या शरीरावरती, आरोग्यावरती परिणाम होत आहे. हे सुद्धा शेतकऱ्यांना कळत नाही. पण आपल्याकडे जसं गाई आहे, म्हशी आहे, त्याच्या माध्यमातून शेणखत मिळतं, गोमूत्र मिळतं, त्याचा वापर आपण शेतात करायला पाहिजे. त्याच्यानंतर बकऱ्या असल्या तर त्याचा लेंडी खत आहे सर्वात जास्त इफेक्टिव्ह आहे लेंडी खत.
कोंबड्या असल्या तर त्याची विष्ठा सुद्धा आपल्याला खत म्हणून वापरता येते. म्हणजे शून्य खर्चामध्ये चांगलं खत जे आहे ते आपल्याला शेतामध्ये मिळू शकतं. आणि मुख्य म्हणजे कसं की कीड व रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा ही कमी प्रमाणात होतो याच्यामुळे. हे आपण लेंडी खत शेळीच्या लेंडीपासून तयार केलेले आहे आणि हे परसबाग आहे. तर आपल्याला ते लेंडी खत परसबागाला कसे टाकता येते ते आपण तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवत आहोत. हे लेंडी खत आहे आणि हे वांग्याचे झाड आहे. त्याच्या बुडाला आपल्याला टाकायचं आहे असा लेंडी खत आणि मग पुष्कळ पाणी वगैरे टाकायचं आहे इथं. तो झाड म्हणजे चांगला वांगे झाड ते उत्कृष्ट होतो याच्यामुळे आणि वांगेसुद्धा चांगले लागतात आणि ते सेंद्रियसुद्धा असतात. वांग्यावर काही साईड इफेक्ट होत नाही आणि ते आपल्याला शरीराला घातक राहत नाही. तुम्ही आमचे जे शेतकरी मित्र आहेत किंवा जे महिला शेतकरी आहेत तुम्ही त्यांना काय सांगाल की या व्यवसायाच्या माध्यमातून घरच्यासाठी सुद्धा आणि विक्रीच्या माध्यमातून सुद्धा त्यांना कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकेल? माझ्या माध्यमातून मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो आपल्या शेतकरी महिलांना की त्यांनी इकडे तिकडे न बसता आपला हा स्वयंरोजगार करावा. आपल्या जनावरांचा, आपल्या शेतीचा, आपल्या घरचा आणि आपला फायदा इकडे तिकडे न गमावता हा व्यवसाय केला तर मला खूप आनंद होईल आणि आपला सुद्धा विकास होईल आणि आपल्या गावाचा सुद्धा आपल्या देशाचा सुद्धा हे सर्व उपयोग केला पाहिजे आणि हा रोजगार केला पाहिजे असं मला वाटते. तर धन्यवाद सुनीताजी की आज आम्ही तुमच्याकडे आलो आहे आणि पशुचाट आणि लेंडी खत याच्या संबंधीची इतकी छान माहिती तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना दिली. मला नक्कीच आशा आहे की भविष्यामध्ये याचं इम्पॉर्टन्स जे आहे म्हणजे घरी जनावर असून सुद्धा लोकांना ते कळत नाही किंवा ते फेकल्या जातात. जसं शेण आहे तर ते फेकतात, गोमूत्राचा ते वापर करत नाहीत, शेळ्या असेल तर लेंडीचं ते वापर करत नाही. पण कमीत कमी आता तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा दिवसेंदिवस आता लोकांमध्ये ते उत्सुकता जाणवत आहे. तर या माध्यमातून काही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. तर पुन्हा एकदा आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आम्ही UCN चॅनलला धन्यवाद देतो की आमच्या सुनीताताई ठाकरे यांनी लेंडी खत कसे तयार करायचं, पशुचाट कसे तयार करायचं आणि मसाला बोनस कसे तयार करायचं हे फार चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितले आहे आणि आम्ही यांच्या माध्यमातून काहीतरी करणार स्वयंरोजगार आणि करून दाखवणार आणि आमच्या शेतकरी बांधवांनी सुद्धा आणि महिलांनी संघटित येऊन एकत्र येऊन हे स्वयंरोजगार करायला पाहिजे. त्यांनी विक्रीच्या माध्यमातून केले. आपण अगोदर आपल्या घरच्या जनावरांना सुद्धा द्यायला पाहिजे. त्यानंतर आम्ही विक्रीच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो आणि हे स्वयंरोजगार महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात करायला पाहिजे आणि या व्यवसायाकडे वळायला पाहिजे.